झालेली आहे आणि ज्यांनी स्थापन करूनही त्यांना आतापर्यंत 2-3 वर्ष झालेले आहे, पण त्यांना आतापर्यंत कुठलंही शासनाचं काम वगैरे मिळालेलं नाहीये. आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि ज्यांना सुशिक्षित बेरोजगार संस्थेचा प्रस्ताव भरता येत नाही, तो प्रस्ताव कसा भरायचा, त्याचे किती फॉर्म असतात, त्याची फीस किती आहे, बॉन्ड कसा बनवायचा, बॉन्डचे प्रकार किती आहे आणि सहकारी संस्थेचे प्रकार किती, याची आपण सर्व डिटेल वाईज चर्चा करणार आहोत. काही गोष्टी आपण पीपीटीच्या माध्यमातून चेक करू, काही ऑनलाईन ई टेंडरिंगच्या माध्यमातून, आणि काही प्रस्ताव जो आपण टेंडर गुरु चॅनलवर पाठवलेला आहे त्या चॅनलवरून आपण ती गोष्ट तिथून समजावून घेऊ. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यांचं ऑलरेडी पूर्ण गोष्टीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ज्यांची सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था पूर्णपणे स्थापन झालेली आहे, स्थापन झाल्यानंतर शासकीय काम घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तर मग काही गोष्टीमध्ये काही ई टेंडरिंग वगैरे कसं असतं, ई टेंडरिंग कशा माध्यमातून चालतं, शासनाचे टेंडर्स ऑनलाईन कसे येतात, आणि ते टेंडर्स आल्यानंतर आपण त्या टेंडरला पार्टिसिपेट कसं करायचं, तर याचंही नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. टेंडरिंग हा जो विषय आहे, हा विषय सुशिक्षित बेरोजगार संस्था स्थापन झाल्याच्या नंतरचा विषय. आणि सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल, प्रोप्रायटरशिप फर्म असेल, तर ह्या ज्या ऑर्गनायझेशन आपण स्थापन करतो, हे जे काही नोंदणी करतो, तर ही पूर्णपणे त्याला आपण फर्स्ट स्टेज म्हणतो. हे फर्स्ट स्टेज आहे रजिस्ट्रेशनची. ही स्टेज झाल्यानंतरच तुम्ही प्रत्येक गोष्टीला बीड करू शकता. पण शासनाच्या अशा काही स्कीम्स आहे की जेणेकरून तुम्हाला एवढे डॉक्युमेंट्स जमा करायची गरज नाही. काहीतरी मिनिमम डॉक्युमेंट्स दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला टेंडर घेता येतात. कमी डॉक्युमेंट्स मध्ये तुम्ही सुद्धा टेंडर घेता येतात. तर ही कुठली स्किल आहे, याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात, आणि ही गोष्ट आज आपल्याला शिकायची. तर यामधले वेगवेगळे प्रकार, त्यानंतर याचे जे रजिस्ट्रेशन आहे त्याच्या बऱ्याच रजिस्ट्रेशनची आपण माहिती घेतलेली आहे. व्यवसायाचे रजिस्ट्रेशन 28 प्रकारचे रजिस्ट्रेशन असतात. त्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी चांगले चांगले व्यवसाय त्याच्यामधून करू शकतो. काही जण प्रोप्रायटरशिप मध्ये करत असतील, काही बेरोजगारांच्या संस्थेमध्ये, काही सेवाभावी संस्थेमध्ये, आणि काही वेगवेगळ्या याच्यामध्ये करत असतील. तर अमरावतीला आपला एक सेमिनार आहे. त्यांचे गव्हर्नमेंटचे जे काही साहेब आहे ते आपल्याला जॉईन करताय. ते तुम्हाला थोडी काही माहिती देतील ई टेंडरिंग बद्दल, आणि ई टेंडरिंग कशा पद्धतीनं चालतं, जेम पोर्टलची माहिती कशा पद्धतीने दिली जाते, तर ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्ही सर्वजण व्यवस्थित गोष्ट समजावून घ्या. काही त्या सेमिनार बद्दल काही जर कोणाला अडचण असतील तर तुम्ही डायरेक्टली त्यांना प्रश्न विचारू शकता. सर नमस्कार. तर सरांनी आपल्या सोबत जॉईन केलेलं आहे. सर तुम्हाला माहिती देतील. त्या सेमिनारचे मुख्य जे काही विषय आहे ते पूर्णपणे तुमच्या समोर क्लिअर करतील. सर नमस्कार. सर आवाज येत नाही सर तुमचा. नाही सर, तुमचा आवाज म्यूट आहे. येस येस येस. ओके, आता आवाज येतोय माझा? येतो येतोय सर, येत. हा. नमस्कार सर्वांना. मी प्रदीप इंगळे, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, अमरावती. आपणाशी बोलताना मला फार आनंद होतो आहे. जसं आपल्या समोर एक माहितीपत्रक ठेवलेलं आहे, तर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अमरावतीच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रातील लोकांसाठी आपण एक पहिल्यांदाच ई टेंडरिंग वर प्रोग्राम आपण ठेवलेला आहे. हेतू असा आहे की एक 2 वर्षापूर्वी आम्ही एक छोटा प्रोग्राम सरांसोबत आम्ही घेतलेला होता अमरावतीला एका हॉटेलमध्ये, आणि त्या कार्यक्रमाचे रिझल्ट जे आहेत इतके चांगले मिळाले की एकदम साधे म्हणजे मुलं आमचे ई टेंडरिंगचा म्हणजे अभ्यास म्हणजे प्रशिक्षण घेऊन त्यांनी आपली स्वतःची संस्था स्थापन केली आणि कामकाज सुरू केलं. मग त्यावरून मला आयडिया आली की अशा प्रकारचं एक चांगला डिझाईन, अजून चांगल्या पद्धतीनं डिझाईन का करण्यात येऊ नये. तर त्यामुळं आम्ही हा प्रोग्राम जो आहे हा डिझाईन केलेला आहे. याची फी ऍक्च्युली 6,000 रुपये होती आम्ही ज्यावेळी घेतला, परंतु आता ह्या महामारीच्या काळामध्ये इतकी फीस घेणं आणि हे संयुक्तिक नाहीये, आणि त्यामुळं आम्ही एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, कमी याच्यामध्ये हा कार्यक्रम बसवलेला आहे. या कार्यक्रमाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की आपण एक त्यामध्ये 4 भाग घेतलेला आहे. एक घेतलेला आहे ई टेंडरिंग, दुसरा भाग घेतलेला आहे जेम पोर्टल, तिसरा भाग घेतलेला आहे जीएसटी, आणि चौथा आहे एमएसएमई पोर्टल. असं 4 भाग यामध्ये घेतलेला आहे.
हे चारही ज्या गोष्टी आहेत ह्या व्यावसायिकाला किंवा व्यवसाय होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला दोन्ही लोकांना ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. जसं ई टेंडरिंग, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक गोष्ट आज ऑनलाईन होते आहे. म्हणजे असं काही म्हणजे काय म्हणतात त्याला, आधी जसं पेपरमध्ये यायची जाहिरात, आता तशी नाही. आता ऑनलाईन टेंडर निघते, कुठल्याही गोष्टीचं ऑनलाईन टेंडर निघते. आणि ज्या व्यक्तीला या गोष्टीचं माहीत म्हणजे काय म्हणतात त्याला, ज्याच्याजवळ स्वतःच्या वस्तू पण नसतात, प्रोडक्शन पण नसतात, तो मात्र टेंडरिंगची माहिती असल्यामुळं तो आपली संस्था नोंदणी करून तो आपलं ई टेंडरिंग मध्ये भाग घेतो आणि तो माल सप्लाय करतो. तर त्यामुळं ई टेंडरिंगचं महत्व काय आहे, ई टेंडरिंग कशा पद्धतीने केलं जाते, आपल्याला त्याच्यामध्ये डिजिटल सिग्नेचर म्हणजे काय, ती कशी काढल्या जाते, ई टेंडरिंग मध्ये भाग कसा घ्यायचा असतो, बीड काय असतं, त्याच्यामध्ये रेट्स कसे टाकल्या जातात, अशा ज्या डिटेल गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या कार्यक्रमामध्ये देणार आहोत. त्यासोबतच आपण जेम पोर्टल अतिशय महत्वाचा पोर्टल आहे. शासनाच्या ज्या वस्तू आहे, शासनाच्या कार्यालयाला ज्याही काही गोष्टी लागत असतात त्या जेम पोर्टलच्या माध्यमातून म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस ज्याला म्हणतो आपण, त्या माध्यमातून खरेदी केल्या जातात. आणि मग ते जे खरेदी करतात ते जेम पोर्टलच्या माध्यमातून, आणि त्यामुळं जो आहे तो म्हणजे की जेम पोर्टल म्हणजे नेमकं काय, त्याच्यावर आपण काय रजिस्ट्रेशन करू शकतो, कशा पद्धतीनं आपण त्याचा उपयोग घेऊन आपला बिझनेस वाढवू शकतो, अशा प्रकारे जेम पोर्टलचा उपयोग करून आपल्याला आपला बिझनेस स्टार्ट कसा करू शकतो किंवा असलेला उद्योग वाढवता कसा येऊ शकतो याची पण सविस्तर माहिती आपण ठेवली आहे. तिसरा विषय जो आहे तो विषय आहे तो म्हणजे की जीएसटी, जो अतिशय कळकळीचा मुद्दा आहे. जीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी म्हणजे सेंट्रलचा जीएसटी आणि आपल्या स्टेटचा जीएसटी म्हणजे नेमकं काय असतं, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करावं लागतो, कशावर किती लागतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं ई फायलिंग कसं करायचं आहे, किती कालावधीमध्ये करावं लागतं, या सर्व गोष्टींची डिटेल माहिती आपण जीएसटी अंतर्गत आपण घेणार आहोत. त्यासोबतच एमएसएमईचं सुद्धा एक एमएसएमईच्या पोर्टलवर एमएसएमई ई मार्केट प्लेस सुद्धा आहे आणि त्यावर सुद्धा त्याचा रोल काय आहे आणि आपल्याला उद्योगामध्ये किंवा उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना त्या पोर्टलचा उपयोग करून आपला व्यवसाय वाढवण्याची काय संधी आहे याच्यावर सुद्धा मार्गदर्शन होणार. एकंदरीतच या 6 दिवसामध्ये आखणी अशी केलेली आहे आपण की जीएसटी 1 दिवस, त्यानंतर जेम पोर्टल 1 दिवस आणि अर्धा दिवस आपण एमएसएमईच्या पोर्टलसाठी आणि पूर्ण 3.5 दिवस जे आहे हे आपण फक्त ई टेंडरिंग वर देणार आहोत. त्यामध्ये मग प्रॅक्टिसेस आहे, हे आहे, या सर्व गोष्टी 6 दिवस झाल्यानंतर आपल्याला इमिडिएटली आमच्याकडनं ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट पाठवलं जाईल आणि त्यानंतर आमच्या लोकल जे अमरावतीचे असतील त्यांना बाहेर घेऊन जावं लागेल आणि बाहेरच्या लोकांना आम्ही पोस्टात आपल्या कुरिअरद्वारे घरपोच आपलं हार्ड कॉपी मधलं सर्टिफिकेट हे आम्ही पाठवू शकतो. त्यासोबतच हे झाला या कंटेंटचा भाग. त्यासोबतच गव्हर्नमेंटच्या स्कीम्स काय आहे, आपण इंडस्ट्री टाकायची असेल तर त्याच्यामधल्या स्टेप्स काय, हाऊ टू सेटअप अन इंडस्ट्री कशी रजिस्टर करायची, त्याला लागणारे लायसन्सेस कोणते, रजिस्ट्रेशन कोणते आणि त्याच्या स्टेप्स काय आहेत, अशा पद्धतीनं इंडस्ट्री सेटअपसाठी सुद्धा आम्ही पूर्ण गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्या पण माहिती, मग ते सीएमईजीपी असेल, पीएमईजीपी असेल किंवा वेगवेगळ्या कार्यालयाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांची सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती देतो. आणि त्यासोबतच एखाद्याला इंडस्ट्री टाकायची असेल तर त्याचं ऑनलाईन पण आपण पोर्टलद्वारे त्याचं डायरेक्ट अप्लिकेशन सुद्धा आपण फिलिंग करून देण्यास मदत करतो. किंवा आम्ही तर मागच्या वर्षी जवळपास मी 72 लोकांच्या लोन केसेस माझ्या ऑफिसमध्ये आहे. तर त्यामुळं आपण तुम्हाला उद्योग स्थापनेसाठी सुद्धा मदत करणार आहोत. तर अशा पद्धतीनं एकंदरीतच हे ई टेंडरिंगचा जो प्रोग्राम आहे अतिशय माफक शुल्कामध्ये म्हणजे फक्त 2,500 रुपये प्लस जीएसटी यामध्ये कन्सेशन रेटवर आपण ठेवलेला आहे. आणि यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे हे 4 विषय टेक्निकल आणि हाऊ टू सेटअप अन इंडस्ट्री अँड गव्हर्नमेंट स्कीम याच्याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तर मी थोडक्यामध्ये आपल्याला या कार्यक्रमाविषयी माहिती दिलेली आहे. तुम्हाला याविषयी काही प्रश्न असतील तर आपण मला विचारू शकता. येस. तर याचा लोन साठी काय फायदा होईल? आता कुठला बिझनेस करायचा असेल तर
ऍक्च्युली आपल्याला आपल्याला याचा फायदा तर मेन असा आहे की तुम्हाला ई टेंडरिंग जर प्रोसेस समजली तर तुम्ही बिझनेसमॅन झाला म्हणून समजा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कीम माहीत असल्या, त्यामुळे तुम्हाला जर लोन पाहिजे असेल तर त्यामध्ये प्रक्रियेमध्ये पण आम्ही तुम्हाला मदत करू शकतो आणि ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आम्ही तुमचा ऑनलाईन अप्लिकेशन पण करू शकतो. तर त्यामुळे तुम्हाला बेनिफिट आहे. सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की जसं जेम पोर्टल आहे की गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, तिथे गव्हर्नमेंटचं आपल्याला जर ते माहीतच नाहीये, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये लाभ घेऊ शकत नाही किंवा आपण नाव रजिस्टर करत नाही. परंतु आपल्याला जर ते माहीत झालं, अरे बापरे, अशा पद्धतीनं एवढ्या मोठे काम म्हणजे पर्चेसिंग जर या पोर्टलवरून होते आहेत, आपण जर आपल्या एक नोंदणी केली आणि आपलं रजिस्ट्रेशन केलं, आपल्याला पण तिथे माल पुरवठा देऊ शकतो किंवा ई टेंडरिंग मध्ये आपण सहभागी होऊन आपल्याला बरेच मोठे कामं आपल्याला मिळवता येतात. त्यामुळे एकंदरीतच तुमच्या बिझनेसच्या ग्रोथसाठी किंवा नवीन बिझनेससाठी इट इज व्हेरी युजफुल. अजून कोणाला काही विचारायचं? सर धन्यवाद. सर्वांना माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या सांगितली आणि कार्यक्रमाची जी पत्रिका आहे ती सर्वांना मी पाठवतो. जर काही असेल तर मी तुम्हाला डायरेक्टली मोबाईलवर अपडेट देत जाईल. येस सर, येस येस येस. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू सर. तर आपण आता आपल्या मुख्य विषयावर येऊ. आपला मुख्य विषय सुरुवात करतो. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचा पार्ट पासून आपण रजिस्ट्रेशन प्रक्रियापासून सुरुवात करतोय. सर्वप्रथम सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था याचं मूळ काय आहे हे आपण समजावून घेऊ आणि ही संस्था कशासाठी रजिस्ट्रेशन करतोय आपण आणि या संस्थेचे आपल्याला भविष्यात काय पद्धतीचे फायदे होतात. प्रोप्रायटरशिप का करत नाही, सुशिक्षित बेरोजगारच का, तर असे बरेच जणांना प्रश्न पडलेले असतील. तर तुम्हाला एक एक गोष्टी मी आता समजावून सांगतो. शासनाचं असं प्रोव्हिजन होतं की प्रत्येक जे काही बेरोजगार आहे, ज्यांच्याकडे फायनान्शियल कॅपिटल्स वगैरे कमी आहे, त्यांना व्यवसाय करायचा आहे, तर त्यांना कुठेतरी शासनाच्या स्कीमनुसार त्यांना बऱ्यापैकी फायदा मिळाला पाहिजे. आणि जेव्हा एक बेरोजगार दुसऱ्या बेरोजगाराला भेटतो आणि याची जर ऑर्गनायझेशन जर ऑलराऊंडर एक ऑर्गनायझेशन यावर जर काम करत असली तर शासनाला बऱ्यापैकी त्यांना बेनिफिट देतात. जर आत्ताची जर तुम्ही कंडिशन बघितली तर आपण शासनाकडे नोकऱ्या वगैरे मागतो, पण शासनाच्या नोकऱ्या मिळून किती मिळणार, त्याची पण कुठेतरी एक मर्यादा आहे. शासन प्रत्येक व्यक्तीला नोकरी देऊ शकत नाही. तर या समोरचा आपल्याला पर्याय काय की आपल्याला प्रत्येकाच्या पायावर स्वतः उभं राहावं लागेल. प्रत्येकाला प्रत्येकाचा व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना अर्निंग करावी लागेल. नोकऱ्यावरच आपण किती दिवस डिपेंड राहणार आणि आता तर तुम्हाला माहिती आहे कोरोनाच्या परिस्थितीमुळे नोकऱ्याची काय हाल आहे. तर शासनाने नोकरी देण्यासाठी तर शासनाचे डिपार्टमेंट्स आहे, पण त्याला कुठंतरी एक आपण म्हणतो ना त्याला एक कुठंतरी बायपास पाहिजे. तर तो बायपास आहे सहकारी संस्था, की ज्या सहकारी संस्थेकडनं तुम्ही तुमचं नोंदणी करायची आणि नोंदणीच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा शासनाकडे तो बायपास येणार आणि तुम्ही शासकीय काम घेण्यासाठी कुठंतरी सक्षम होणार, बळकटीकरण तुमचं तिथं कुठंतरी होईल. तर मूळ हा सहकारी संस्थेचं मूळ उद्दिष्ट आहे. त्यानंतर सहकारी संस्था म्हणजे काय असती आणि ती सायकल कशा पद्धतीने चालती. तर सहकारी संस्थाची सायकल जी आहे, सहकारी संस्थेची सायकल सभासद, व्यवस्थापन समिती आणि त्याच्यानंतर ते पदाधिकारी. म्हणजे एखादा संस्थेचा आपला सभासद आहे तर तो सभासद पासून तोच पदाधिकारी होणार, व्यवस्थापन समितीमध्ये जाणार, त्यामधलाच अध्यक्ष निवडला जाणार, उपाध्यक्ष निवडणार, सचिव निवडणार. अशा पद्धतीची संस्थेची पूर्णपणे सायकल असते. संस्था स्थापन करताना महत्वाच्या तुम्हाला काही गोष्टीला फेस करावं लागतं. त्याच्यामध्ये अध्यक्षांनी काय करायला पाहिजे आणि सभासदाची पात्रता काय पाहिजे, हे सर्वात महत्वाचे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की सभासदांची पात्रता काय असायला पाहिजे. आपण जे सभासद संस्थेमध्ये घेतो तर ते सभासदांना आपल्याला कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटची गरज पडते आणि ते डॉक्युमेंट्स दिल्यानंतर सुद्धा अजून काही डॉक्युमेंट्स आपल्याला काढावे लागतात का वेगळे, आणि ते डॉक्युमेंट्स कुठून कुठून काढायचे, इथून आपण सुरुवात करू. सर्वप्रथमचा विषय आहे सभासद. सभासदांची मूळ पात्रता काय पाहिजे. सभासदांच्या दोन पात्रता असतात. एक तर त्याचं वय 18 वर्ष पाहिजे
आणि दुसरं आहे की जर तो विद्यार्थीच्या एखाद्या सभामध्ये आहे, एखाद्या सभासद मंडळमध्ये आहे, तर त्याचे 18 वर्ष नसले तरी सुद्धा चालेल. तो जर विद्यार्थी सभासद जर असला तर त्याला विद्यार्थीचं सभासदत्व घेऊन तो तसाही संस्थेला जॉईन होऊ शकतो. ही त्याची सभासदाची अट आहे. आणि मुख्य सभासद ज्यावेळेस होताना सर्वप्रथम आपण एक काळजी घ्यायची आहे की तो जो सभासद आहे त्या सभासदाने कुठल्याही कंपनीमध्ये किंवा एखाद्या मालकी संस्थेमध्ये त्याचं कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन असायला नाही पाहिजे. कारण त्याचं रजिस्ट्रेशन असलं तर ऑलरेडी तो सुशिक्षित बेरोजगार मध्ये तो पकडला जात नाही आणि हे कुठंतरी ट्रॅक होऊ शकतं आणि नंतर भविष्यात तुम्हाला त्याच्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सभासदांनी लक्षात ठेवायचं 18 वर्ष पूर्ण पाहिजे, त्या सभासदाचं पूर्णपणे बॅकग्राऊंड चांगलं पाहिजे, त्यांचं नेचर चांगलं पाहिजे, ते कुठल्याही शासनाच्या किंवा निमशासकीय याच्यामध्ये त्याचा रेकॉर्ड खराब असायला नाही पाहिजे. जर असं कुठं निदर्शनात जर आलं आणि तुम्हाला वाटलं जर आता संस्था तर नोंदणी झाली, आता आपल्याला काय करता येतं, तर असं होत नाही. संस्था जरी नोंदणी झाली, जर उपनिबंधकांच्या कुठं लक्षात हा विषय जर आला तर तुमचं पूर्ण सभासदत्व रद्द सुद्धा करता येतं. ह्या गोष्टीची आपल्याला खबरदारी घ्यायची. सभासदांनी ज्यावेळेस तुम्ही नोंदणी करता त्यावेळेस एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये तुम्हाला त्याचं पर्सनली सर्वांचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तुम्ही 11 सदस्य घ्या, 15 घ्या, 20 घ्या, हरकत नाही, पण प्रत्येकांचं तुम्हाला एम्प्लॉयमेंटमध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि संस्थेमधला जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीची कुठल्याही प्रकारचं त्याला इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे, कारण त्याचं फायनान्शियल त्या पद्धतीने पाहिजे जेणेकरून तो कुठेही नोकरी करतोय, कुठेतरी तो त्याच्या अकाउंटला सॅलरीड अकाउंट असल्यामुळे पेमेंट येते, तर ह्या गोष्टी चालत नाही, त्याचं सुद्धा सभासदत्व रद्द होतं. हा झाला मुख्य विषय, सभासदांची पात्रता. त्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न होता शिक्षण. शिक्षणासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो व्यक्ती सुशिक्षित असायला पाहिजे. तो 7वी पास असेल, 5वी असेल, 10वी असेल, 11वी असेल, 12वी असेल, हरकत नाही, तो तिथूनही तो नोंदणी करू शकतो. मुळात त्याला शिक्षणातलं ज्ञान पाहिजे, पूर्णपणे त्याला प्रस्ताव असेल प्रत्येक गोष्टीचे, कारण तो भविष्यात त्या संस्थेचा अध्यक्ष होऊ शकतो, उपाध्यक्ष होऊ शकतो, खजिनदार सुद्धा होऊ शकतो. तर तो कुठल्याही स्टेपला जाणार तर त्याला त्या गोष्टीच्या त्या डेझिग्नेशन प्रमाणे त्याला त्या गोष्टी पूर्णपणे लक्षात यायला पाहिजे, त्याला प्रत्येक गोष्टी प्रॉपर समजायला पाहिजे. सर्वांच्या लक्षात येतोय विषय? हो सर. हो येतो हो सर. संस्थेमध्ये सर्वांनी अगोदर खबरदारी घ्यायची की सर्व सभासद प्रॉपर शिकलेले सुद्धा पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना लक्षात आलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये संस्थेमध्ये जे काही सभासद असतात त्या सभासदांचे अजून काही प्रकार पडतात. त्यामधला पहिला प्रकार तुम्हाला डेस्कटॉपला दिसत असेल, क्रियाशील सभासद म्हणजे मुख्य मालक. मग मुख्य मालक कोण? ते 11 जणच का, किंवा त्यामधले 2च जण का, किंवा 1च जण का, तर असं नाही. जो सभासद आहे संस्थेचा, ते 11 असतील, 15 असतील, ते प्रत्येक जण त्या संस्थेचे मालकच असतात. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव असं बायफर्गेशन करण्याची बिलकुल गरज नाहीये. ते पूर्णपणे तो संस्थेचा मालकच आहे हेच त्यांनी स्वतः गृहीत धरायचं. मग संस्थेचा तर तो मालक आहे, मग त्याला कुठले कुठले अधिकार असतात? आवाज ब्रेक होतोय सर. आवाज ब्रेक होतोय. आता येतोय आवाज? संस्थेचा जो मालक आहे तर त्या मालकाला कुठल्या कुठल्या प्रकारचे अधिकार असतात? तो मालक नसला किंवा उद्या जर भविष्यात काही अडचण आली तर त्या अडचणी आपल्याला कशा सोडवायच्या, तर प्रत्येक गोष्टी कोणाकोणावर कुठल्या कुठल्या गोष्टी डिपेंड आहे हे अगोदर समजावून घ्या. तर सर्वप्रथम समजावून घ्या, क्रियाशील सभासद म्हणजे तुम्ही जे लोक आता गोळा करता 11 जण 15 जण, तर ते क्रियाशील आहे की अक्रियाशील आहे, किंवा ते त्यांचा संस्थेमध्ये काय रोल आहे, नोंदणीच्या वेळीच तुम्ही हा रोल पूर्णपणे त्यांच्याकडनं क्लिअर करून घ्यायचा. जसं जो काही क्रियाशील सभासद असतो संस्थेचा त्याला कुठले कुठले अधिकार असतात, तर ई टेंडरिंगच्या माध्यमातून जर सांगायचं म्हणलं, कारण आतापर्यंत तो आपला मुख्य विषय आहे ई टेंडरिंग, तर ई टेंडरिंगचे पूर्णपणे अधिकार क्रियाशील सभासद बघू शकतो. ई टेंडरिंग कुठलं भरायचंय, आपल्याला कुठल्या टेंडरला ऍडमिट करायचंय, कुठल्या टेंडरचे काय काय डॉक्युमेंट जमा करायचे आहेत, हे क्रियाशील सभासदांसाठी या गोष्टी ऍप्लिकेबल असतात. त्यानंतर संस्थेमध्ये जे काही उपविधी असतील, त्यानंतर त्याचे काही अधिकार असतील, नंतर वार्षिक सभेमध्ये मतदान वगैरे करायचं काम पडलं तर हा फक्त क्रियाशील सभासद करू शकतो.
जो क्रियाशील सभासद आहे त्या सभासदांना काही गोष्टी अशा राखीव ठेवलेल्या आहेत. या गोष्टी लक्षात घ्यायच्या. त्यानंतर अक्रियाशील सभासद कोण, की जे संस्थेमध्ये आहे पण ते फक्त नाममात्र आहे, तर त्यांना अशा प्रकारचे अधिकार नसतात. तर त्यांना संस्थेमध्ये हजर असले नसले, त्यांना निवडणुकीमध्ये उभा राहायचा किंवा कोणाला मतदान करायचा त्यांना अधिकार नसतो. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की क्रियाशील सभासद हाच मेन असतो. म्हणून तुम्ही ज्यावेळेस नोंदणी करता त्यावेळेस पूर्णपणे अधिकार तुम्हाला समजायला पाहिजे. त्यानंतर संस्थेमध्ये आता काही जणांनी जर नोंदणी केली असेल, त्यांना वाटत असेल की आता या लोकांचे, या सभासदांचे काय काय अधिकार असतात. एखाद्याने तुम्हाला विचारलं की आता माझे माझे काय काय अधिकार आहेत, तर तुम्हाला जो काही क्रियाशील सभासद आहे त्यांना पहिला अधिकार सांगतो. प्रत्येक जी सभा होईल, प्रत्येक वार्षिक सभा असेल, तुमच्या प्रत्येक निविदेविषयी जी काही सभा वगैरे असेल, त्या सभेमध्ये तुमचे विचार मांडण्याचा, तुमचे प्रत्येक गोष्टीचे सजेशन त्यांना सजेस्ट करण्याचा अधिकार पूर्णपणे क्रियाशील सभासदांना मिळतो. बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की आता मी 11-12 जण घेतले, पण आता त्यानंतर त्यांची समोरची प्रोसेस काय करायची आहे, ते त्यांना टेंडरिंगला वगैरे 1-2 मिनिटं कोणाचा आवाज येतोय तो बंद करा. तर हे प्रकार असतात. मग त्याच्यामध्ये सभेबाबतचा अधिकार, त्यानंतर उपनिबंधकाकडे जर कोणाला काही तक्रार करायची आहे, आपल्या एखाद्या सदस्यापैकी उपनिबंधकाला कोणाला तक्रार करायची आहे, तर सभासदांना तो सुद्धा अधिकार आहे, तो तक्रार करू शकतो, कुठलाही अर्ज देऊ शकतो. त्यानंतर संस्थेचा शेअर जो आहे तो शेअर मिळवू शकतो, आणि त्या शेअरमध्ये जर एखाद्या सभासदाचा मृत्यू झाला किंवा त्याला त्या संस्थेमधून काही अडचणीनिमित्त तो जर तिथून निघून गेला, तर त्याचा शेअर ट्रान्सफर, त्याचा वारसदारांचा हक्क, असे बरेच हक्क ऑलरेडी आपल्याला क्रियाशील सभासदामध्ये मिळतात. या झाल्या महत्वाच्या मुख्य बाबी की ज्या आपल्याला नोंदणी करण्याच्या अगोदर आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आपण बऱ्यापैकी बरेच गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी डेस्कटॉपला दाखवतोय, त्याचा तुम्ही फोटो काढू शकता किंवा तसाही तुम्हाला त्याची PDF मी पाठवणार आहे. तर ह्या गोष्टी, त्याचे अधिकार मी तुम्हाला दाखवले डेस्कटॉपला, आणि सभासदांची पात्रता सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. त्यापैकी सर्वात शेवटचा 2 पॉइंट्स लक्षात घ्या. त्यामध्ये एक समभाग आहे, डिप्लोमा आहे, नोंदणीकृत जसे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर. हे सभासद पात्रतामध्ये देण्याचं कारण असं आहे, जर उपविधीमध्ये बघितलं तर तुम्हाला हा विषय दिसणार नाही, पण मी मुद्दाम तो टाकलेला आहे. त्याचं कारण असं आहे, तुमच्यापैकी नोंदणी करताना एखादा सभासद आहे की जो म्हणतो की मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे आणि इलेक्ट्रिकलचे कॉन्ट्रॅक्ट मला मिळतात, पण तुमच्या संस्थेमध्ये मला जॉईन करा. मग त्याला काय फायदा आणि आपल्या संस्थेला काय फायदा. तर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आपण आपल्या संस्थेमध्ये अपॉइंटमेंट केल्यानंतर आपली पूर्णपणे संस्था इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर बनते, जेणेकरून एका व्यक्तीचा तुम्हाला 11 जणांना फायदा होईल. आणि असं तुम्ही म्हणू शकता सोप्या भाषेमध्ये, 11 जण इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर झाले किंवा 11 जण इलेक्ट्रिकलचे कामं करू शकतात फक्त एका व्यक्तीमुळे, एका क्रियाशील सभासदमुळे. सर्वांना विषय क्लिअर झाला? हो सर. कुणाचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये टाका, म्हणजे एक एक गोष्ट मला क्लिअर करता येईल. तर क्रियाशील सभासदांमध्ये जो आत्ता विषय सांगितला, त्याच्यामध्ये समभाग, डिप्लोमा, नोंदणीकृत जसे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, यामध्ये सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर पण असं आपण त्याच्यामध्ये उल्लेख करू शकतो. पण मुळात सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन जे आहे त्यासाठी पूर्ण संस्थेमध्ये सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरच लागतात, त्याशिवाय तसं ते मिळत नाही. ही सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे अगोदर. त्यानंतरचा दुसरा विषय आहे संस्थाचे जे काही व्यवस्थापन समिती आहे, तर त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारचे अधिकार असतात आणि कशी त्याची रचना वगैरे होते, याची पूर्णपणे PDF मी तुम्हाला टाकतोय. आता नंतरचा मुख्य विषय आहे की संस्था रजिस्ट्रेशन करायची आहे एखाद्या गोष्टीची, तर मग संस्थाच का करायची. प्रोप्रायटरशिपवर होते, प्रायव्हेट लिमिटेडवर होते, त्यानंतर जी काही पब्लिक लिमिटेड वगैरे कंपनी आहे त्यातच सुद्धा होते, किंवा एखादा नॉर्मल शॉपॅक वगैरे काढून त्यावर पण केला जातो व्यवसाय. पण मग संस्था आणि सहकारचा आपल्याला फायदा काय. तर एक प्रश्न आलेला आहे, कोरोनामुळे नोकरी गेली असेल तर सभासद होऊ शकतो का. तर त्याचं उत्तर असं आहे, जर कोरोनामध्ये तुमची नोकरी गेलेली आहे तर त्या नोकरी तुमच्या गेल्याचं पत्र असेल तुमच्याकडे,
तर ते अपडेटेड पत्र पाहिजे, किंवा तुम्ही बॉन्डवर तसं सांगू शकता की आता माझी नोकरी नाही गेली, नोकरी अशा अशा कारणामुळे गेलेली आहे, त्यामुळे आता नवीन जॉबसाठी किंवा नवीन व्यवसायासाठी मी आता संस्थेला ऍडमिट होतोय, संस्थेचा फॉर्म भरतोय. तर ह्या गोष्टी तुम्ही तिथं प्रूव्ह करून समोर सदस्य होऊ शकता. हा झाला नोंदणी बाबतचा विषय. आता त्यानंतर महत्वाचा विषय घेऊ आपण डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशनचे पीडीएफ पण सर्वांना टेंडर गुरु चॅनलला टाकतो. प्लस संस्थेचा प्रस्ताव भरायचा कसा, हा सर्वात जास्त लोकांचा प्रश्न आहे की संस्थेचा प्रस्ताव भरायचा कशाचा. पण माझं म्हणणं आहे की संस्थेचा प्रस्ताव भरणं हा खूप छोटा विषय आहे, तो कोणी भरू शकतो किंवा तुम्ही थर्ड पार्टी कोणाकडनंही भरून घेऊ शकता. पण मूळ संस्थाच का, हा विषय जर पूर्ण येत नाही, लक्षात सर. आला आपल्या, तर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. नोंदणी करणं महत्वाचा विषय नाही, 3, 4, 5 हजार जे काही चार्जेस असतील कोणीही घेऊन नोंदणी करून देईल. पण त्यांनी नोंदणी केल्यानंतर त्या प्रमाणपत्राचा आपल्याला कसा उपयोग घेता येईल, तर हे आपलं सर्वात मोठं मुख्य उद्दिष्ट आहे सर्वांना समजावून सांगायचं. नोंदणीसाठी संस्थेमधून सांगताना पुन्हा सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती देतो, 3,000 पेक्षाही जास्त व्यवसाय तुम्ही संस्थेच्या माध्यमातून करू शकता. आतापर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती तर दिली, पण काही जण आतापर्यंत नवीन जॉईन केलेलं आहे, असं काही जणांना अजूनही प्रश्नच पडलेले असतील की नेमकं करायला काय पाहिजे. तर त्यांना अजून पण डेस्कटॉपला एक वेबसाईट शो करतो, त्या वेबसाईटला आपला सेमिनार झाल्यानंतर त्यांनी जायचं. त्या वेबसाईट मधले जेवढे काही बिझनेस तिथं दिसत आहे, त्या प्रत्येक बिझनेसला आपण पार्टिसिपेट होऊ शकतो आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आपण त्याबदले सर्व काही बिझनेस करू शकतो. ही गोष्ट सर्वांनी त्या वेबसाईट मधून घ्यायची आहे. त्यापैकी काही व्यवसायामधून काही गोष्टी जर काहींना लक्षात आल्या नाही, किंवा काही गोष्टी लक्षात आल्या पण प्रॉपर त्या गोष्टीबद्दल टेंडरिंगच्या माध्यमातून ऑपॉर्च्युनिटी आहे की नाही, अशा बरेच काही तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही पर्सनल मला व्हॉट्सअपला किंवा तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आपण तसंच त्या प्रश्नाचं कसं निरसन करता येईल आपण ते बघू. सर्वप्रथम सर्वांना वेबसाईट फ्लॅश करतोय, ती सर्वजण बघा. त्यामध्ये काही बेसिक्स, काही 3, 4, 5 बिझनेस सर्वांना सांगतो. त्या बिझनेस पासून सुरुवात करू शकता, किंवा तुम्ही स्वतः सुद्धा काही बिझनेस तुम्हाला स्वतः माहिती असतील तर त्यातूनही करू शकता. हा तुमचा पर्याय आहे. सर्वांना वेबसाईट दिसते डॅशबोर्डला? वेबसाईट दिसते सर्वांना? हो सर. हा. तर यामध्ये बिझनेस दिसत आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन गॅस ॲसेसरीज, जो काही आता खूप मोठा बिझनेस चालू आहे. मेडिकल मधले काही आयटम्स आहे, सरस कलेक्शन, त्यापैकी काही जणांची महिला संस्था असेल किंवा बचत गट असतील त्यांना सुद्धा सांगतो. सरस कलेक्शनच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत जो काही बचत गटाच्या माध्यमातून जो काही माल बनवलेला आहे, तर तो माल विकण्याचं मार्केट कुठे आहे, तर हेच मार्केट तुम्हाला या माध्यमातून सुद्धा दिसतो. कोणाचा आवाज येतोय? 2 मिनिटं बंद करा आवाज. तर तुम्हाला मार्केट कुठं आहे, तुम्ही बनवलेला, तुम्ही जे हँडमेड आतापर्यंत ज्या वस्तू बनवल्या त्याचं कुठंतरी तुम्हाला मार्केट उपलब्ध आहे की नाही, हे बऱ्याच जणांना प्रश्न होतो. तर द सरस कलेक्शनच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी पूर्णपणे सामान वगैरे तुम्ही इथं विकू शकता. काही जण बचत गटामध्ये असतील तर त्यांनी बघितला असेल हा विषय. तर हा माल तुम्हाला या माध्यमातून सुद्धा इथं विकला जातो. आता त्या मालामध्ये कुठला माल आहे किंवा नाही, तुम्ही ते ऑनलाईन चेक करा किंवा मला मेसेज करा, मी तुम्हाला त्या मेसेजद्वारे सर्व उत्तर देतो. तर या पद्धतीचे जेवढे काही कामच तुम्हाला दिसत आहे, हे प्रत्येक काम आपण संस्थेमध्ये करू शकतो. संस्थेच्या माध्यमातून अजून सर्व्हिस रिलेटेड पण बरेच कामं आहे. तुम्ही या वेबसाईटला जाऊन प्रत्येक कामाचा जे काही डेटा आहे तो डिटेलमध्ये घेऊ शकता. त्यानंतर दुसरा विषय आहे संस्थेचा अर्ज भरायचा कसा. हा महत्वाचा विषय आहे. काही जण नवीन आहे आपल्याकडे की ज्यांनी आतापर्यंत नोंदणी केली नाही, असं कोणी आहे? ज्यांची नोंदणी झाली नाही? नाही झाली ना सर नोंदणी, अजून नोंदणी झाली नाही सरांची, नोंदणी करायची. ओके. आताचा आपला सर व्हिडिओ सर बघा. माझ्याकडे प्रस्ताव आलाय पण नोंदणी नाही. ओके. आत्ताचा व्हिडिओ बघायचा आणि व्हिडिओमध्ये पॉइंट टू पॉइंट गोष्टी समजावून सांगतो. त्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर कुणाला बिलकुल पैसे देण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः नोंदणी करा, स्वतः त्याचं क्रेडिट घ्या. कोणत्या सर? सुशिक्षित बेरोजगार
काय म्हणता? संस्था कोणत्या प्रकारच्या हा, आता सध्या मी तुम्हाला एक प्रस्ताव समजावून सांगतो की ज्यावर आपण आतापर्यंत जेवढे काही व्हिडिओज बनवले त्या मी तरी माझ्या माध्यमातून सर्वांना सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था सजेस्ट केलेली आहे. बर 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 हा हा आणि संस्थेचे याचे बऱ्यापैकी प्रकार येतात. बर बर हा म्हणजे की ते बांधकाम मजूर सहकारी संस्था आपण ऐकलं होतं आणि मागासवर्गीय मजूर सहकारी संस्था हे असं आणि गोदावरी उपसा जलसिंचन सहकारी संस्था म्हणजे फक्त ऐकलं होतं पण त्याबाबत माहित नव्हतं सर काय म्हणून. ओके ओके, तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगतो काय असतं. तर असं समजा की एखादा इंजिनियर असतो, एखादा बांधकामाचा जो इंजिनियर असतो, तर तो इंजिनियर स्वतः काम घेण्यासाठी धडपडा करतो, त्याला काम मिळत नाही, बरोबर आहे. हा हा ते इंजिनियर काय करतात, ते इंजिनियर एकमेकांशी टायअप होतात आणि इंजिनियर लोकांची संस्था बनवतात. मग त्या संस्थेला म्हणतात सुशिक्षित बेरोजगार अभियंता. सुशिक्षित बेरोजगार अभियंता सेवा सहकारी संस्था. म्हणजे एखाद्या विशिष्ट जातीचा, एखाद्या विशिष्ट व्यवसायाचा किंवा एखाद्या विशिष्ट सर्व्हिसेसचा ज्यावेळेस तुम्ही एका ठिकाणी रजिस्ट्रेशन करता, ती संस्था त्यामध्ये पकडल्या जाते. तसं तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. आता महिला बचत गट आहे, सर्वांना लक्षात येतोय विषय. महिला बचत गट महिला बचत गट आहे. जर महिला बचत गटामध्ये एखाद्या पुरुषाला जॉईन करता येतं का आपल्याला? नाही ना, ते महिलाच पाहिजे कारण त्याला महिलाच पाहिजे, त्यामुळे त्या महिला बचत गटाच्या नावासमोर महिला येतात. हो. आणि एखादा अनुसूचित जाती जमातीची ज्यावेळेस संस्था नोंदणी होते, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या कास्टचा व्यक्ती त्यात जोडला तर ते अनुसूचित जाती जमातीचा बेनिफिट मिळेल का तुम्हाला? नाही मिळणार. तर त्याचं कारण असं आहे की ज्या गोष्टीसाठी आता सहकारी संस्थेचे प्रकार खूप आहे. जर तुम्हाला साखर कारखाना टाकायचा असेल तर साखर कारखान्याचे डॉक्युमेंट लागतील आणि साखर कारखान्याचा प्रस्ताव लागेल. एखाद्याला आपल्यापैकी असं वाटत असेल की मला कुठंतरी फॅक्टरी टाकायची आहे, मला MIDC मध्ये वगैरे कुठं फॅक्टरी टाकायची आहे, तर त्यांच्यासाठी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था पर्याय नाही. त्यांच्यासाठी सुशिक्षित बेरोजगार औद्योगिक सेवा सहकारी संस्था, औद्योगिक सेवा सहकारी. प्रत्येकीचे नेचर अलग अलग आहे. पण आपल्यापैकी बरेच जण फॅक्टरीमध्ये असो किंवा बांधकामामध्ये खूप जण कमी पडताय, त्यामुळं आणि त्यासाठी तेवढं शिक्षणाची सुद्धा अट असते. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम सुद्धा केलेलं असायला पाहिजे. त्यामुळं मग आपण काय करतोय, सर्वांना सुशिक्षित बेरोजगार सजेस्ट करतो सर्वांना. बरोबर. ज्यामध्ये काय होतं की आता बऱ्याचपैकी काही जणांचं शिक्षण कमी असतं, काही जणांचं शिक्षण जास्त असतं. सगळ्यांना आपण तफावत असल्यामुळे यांना सर्वांना एकत्रित जुळवायचंय. यासाठी मी सोपा एक पर्याय काढलेला आहे की सुशिक्षित बेरोजगार रजिस्ट्रेशन करा. त्याला तो एकमेव पर्याय आहे. पुढचा विषय घ्यायचा. कागदपत्र डॉक्युमेंट कोणते लागणार आहे सर? याचे कागदपत्र काय काय लागतील त्याला? काय संस्था सुशिक्षित बेरोजगार सहकारी सेवा संस्था ओपन करण्यासाठी कागदपत्राची काय काय लागतील ते? सर्वांना ऑलरेडी कागदपत्राची लिस्ट टाकलेली आहे. तुम्ही थोड्या वेळाने लिस्ट बघून घ्या. त्यामुळे काय होईल की आपल्याला जास्तीत जास्त माहिती कलेक्ट करायची. डॉक्युमेंट सांगायला अडचण नाही, मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगेल, पण तेवढा आपला टाइम वाचेल आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला घेता येईल. सर्वांच्या चॅनलला सर्वांना मेसेज केला मी, स्पेशल एक पेपर. तुमच्यापैकी काही जणांना आला असेल, बघून घ्या आणि मला रिप्लाय. टेंडर गुरु चॅनलवर आता पेपर दिला, त्या पेपरलाच तुम्ही फॉलो करायचं, दुसरा कोणाला फॉलो करायचं नाही. त्या पेपरमध्ये तुमचे पूर्णपणे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला तिथं दिलेले. आता नोंदणीबद्दल तर कुणाला काही अडचण नसेल, कारण नोंदणीचे प्रमाणपत्र टाकलेलं पण आहे आणि बऱ्याच जणांनी बघितले पण, असा मेसेज आलेला आहे माझ्याकडे. त्यामुळे तिथून तुम्ही पूर्णपणे माहिती घ्यायची. त्यामध्ये डिटेल दिलेले आहे, टीप पासून सर्व गोष्टी डिटेल दिलेल्या आहेत. तरी काही जणांकडे आपलं टेलिग्राम चॅनल नसेल, त्यामुळं मग काही जणांना शॉर्टकट काही गोष्टी मी सांगतो, पण सेशनचा शेवट ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी सर्वांना माहिती सांगतो. महत्वाचं आहे की डॉक्युमेंटची तर यादी आहे, पण प्रस्ताव भरायचा कसा, प्रस्ताव कशा माध्यमातून भरता येईल आणि कुठल्या गोष्टीला काय म्हणतात, क्रियाशील सभासद कुठला, मुख्य प्रवर्तक वगैरे कुठला, तर ह्या गोष्टी आता समजावून घ्या. आणि मला तरी वाटतं बरेच जण एक रजिस्टर पेन सोबत घ्या. ज्यांना नोंदणी करायचीच आहे त्यांनी ते गोष्टी
लक्षात घ्यायचे, त्यामुळे सर्वांना टाकतो. कुणाचे अजून काही प्रश्न आहे जेणेकरून मला पुढचा विषय घ्यायला? इलेक्ट्रिकल इंजिनियर साठी प्रश्न आला. 2 ते 3 इलेक्ट्रिकल इंजिनियर सभासद झाल्यास संस्थाची लिमिट इन्क्रीज होते की नाही? हे बघा, एक घेतलं आणि दोनही घेतले तरी यात काही अडचण नाही. आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणल्यापेक्षा तुम्ही इलेक्ट्रिकल म्हणजे बांधकामाचा ठेकेदार म्हणताय की इलेक्ट्रिकल इंजिनियर, ह्याच्यामधून दोन्ही गोष्टीचे तफावत अलग अलग आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर मध्ये वेगळी कॅटेगरी पकडल्या जाते, आणि आतापर्यंत आपण जे तुम्हाला सांगतो विद्युत ठेकेदार, ही कॅटेगरी थोडी वेगवेगळी आहे. मला क्लिअर करून पाठवा, तुम्हाला त्याचं उत्तर देतो. सिव्हिलची लिमिट जर इन्क्रीज होणार नाही, कारण त्यासाठी जर पूर्ण इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असतील तरच ते तुम्हाला मिळेल. हॅलो हॅलो हा, बोला बोला. सर, मला एक विचारायचं होतं. याच्यासाठी लागणार जे नियम आणि नियमावली आणि आपण MOA आणि रूल्स अँड रेग्युलेशन जे देतो, तर त्याची प्रत वाचायला मिळेल का सर? नाही, त्याची प्रत आपण आपल्या चॅनलला ऑलरेडी टाकलेली आहे. सर्व फोटोज आपल्या चॅनलवर मिळतील. पण आता आम्ही आता नवीन असल्यामुळे आम्हाला मिळालं नाही ते. हो, आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला मिळालं नाही ते. आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे. आता एक 2-3 दिवसाअगोदर आपण टाकलेलं आहे. हो का? आता एक बरोबर. भाग पहिला सर्वजण समजावून घ्या. सदस्य होण्याचा अर्ज नियम क्रमांक 19/1. नियम क्रमांक 1 मध्ये आहे सदस्य होण्याचा अर्ज. हा प्रत्येकांना कॉमन असतो. त्यामध्ये तुम्हाला तिथं बघायला मिळेल सभापती, त्यानंतर तुम्हाला खाली त्याच्यामध्ये अंडरलाईन खाली जागा वगैरे असते. सहकारी संस्था मर्यादित. ज्यावेळेस आपण एखादी सहकारी संस्था रजिस्ट्रेशन करतो, त्यावेळेस आपल्याला उपनिबंधकांना आपल्याला 5 नावं सजेस्ट करायची असतात की जे अनियोजित असतात, की त्याची पूर्णपणे आतापर्यंत ते नाव अजून फायनल नसते. त्यामुळं प्रत्येक संस्था आपण हे करताना 5 प्रकारची नावं द्यायची. तर 5 पैकी तुम्ही जे नाव तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स पाहिजे, जे नाव तुम्हाला पाहिजे ते नाव अगोदर बघायचंय तुम्हाला. ते नाव अगोदर तुम्ही चेक करायचं आहे की ते नाव उपलब्ध आहे की नाही, किंवा ते नाव ऑलरेडी जर दुसऱ्या कोणत्या एखाद्या संस्थेला दिलेलं असेल तर ते नाव आपल्याला तिथं मिळणार नाही. ही सर्वांनी अगोदर खबरदारी घ्यायची. त्यामुळं तुम्हाला नियम क्रमांक अगोदरचा मी एक सांगितला. त्यामध्ये सदस्य होण्याच्या अर्जामध्ये संस्थेचं फर्स्ट ऑफ ऑल नाव टाकायचं. संस्थेचं नाव टाकल्यानंतर संस्थेचा जो काही जिल्हा असेल, तालुका असेल, तो पूर्णपणे तिथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे स्वतःचं डिक्लेरेशन तिथं द्यायचं असतं. सदस्यांना पूर्णपणे डिक्लेरेशन देताना जो सभासद आपण संस्थेला जॉईन करतोय, तो सभासद, त्या सभासदाचं पूर्णपणे नाव तुम्हाला द्यायचं, त्याचं आडनाव, पत्ता, त्याचा धंदा. तर धंद्यामध्ये काय टाकायचं, मुख्य विषय सांगतो. धंद्यामध्ये टाकायचंय आपल्याला, धंद्यामध्ये टाकायचं सुशिक्षित बेरोजगार. लक्षात येतंय सर्वांच्या? धंद्यामध्ये टाकायचं सुशिक्षित बेरोजगार. आणि ज्या नंतर तुम्हाला दुसरा विषय विचारला जातो, अर्जाचे तारखेचा सभासदत्वा करता मी अर्ज करीत आहे, तर त्याची तारीख कुठली? ज्यावेळेस तुम्ही सभासदासाठी अर्ज करता तर त्याच दिवशी तुम्ही तारीख द्यायची की मी आजच्या दिवशीपासून अर्ज करतोय. ज्यावेळेस अर्ज केल्यानंतर सहकाराच्या भाषेमध्ये तो अर्ज जास्तीत जास्त तुम्हाला 15 ते 20 दिवसामध्ये त्या अर्जाचं कारण समोरच्या व्यक्तीला द्यावं लागतं. ही पण अट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला तिथं विचारलं जातं कोणत्या वर्षाच्या सदस्याकरिता मी अर्ज करीत आहे. त्यामध्ये तुम्ही तो अर्ज टाकायचा. जसं की आता 2020, 21, 22, तर जे फायनान्शियल वर्ष चालू आहे ते करंट वर्षासाठी तुम्ही तिथे टाकायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचं राष्ट्रीयत्व टाकायचंय. त्यानंतर अर्जासोबत तुम्ही प्रवेश फी किती घ्यायला पाहिजे.
तुम्ही 50 घेऊ शकता, 100 घेऊ शकता, 200 घेऊ शकता. आणि एखाद्या सदस्यांना असं वाटत असेल की मला खूप मोठ्या ऑर्गनायझेशनवर काम करायचं आहे, मला खूप मोठ्या यावर काम करायचं आहे, तर त्यांनी त्या पद्धतीने त्याची फीज वगैरे चार्ज करायची आहे. सर्वांना लक्षात आला विषय? सर्वांना लक्षात येतो विषय? येस सर. हो सर. हो सर. मला असं वाटतंय की आता काय होतंय, मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगतोय, पण तुम्हाला स्क्रीनवर काहीच दिसत नाहीये, बरोबर आहे? सर्वांना स्क्रीनवर दिसत नाहीये ना काही? नाही. त्यामुळं काय करू आपण, आत्ताचा व्हिडिओ इथेच थांबवू येस. आणि अजून एक 15 ते 20 मिनिटाचा गॅप घेऊन मी पुन्हा ऑनलाईन येईल आणि ऑनलाईन तो प्रश्न पूर्णपणे तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला पुन्हा प्रश्नच पडायला नको. बरोबर आहे? ओके. सर्वांना प्रस्ताव हो ऑनलाईन चालेल सर. व्यवस्था करतो, जेणेकरून तो प्रस्ताव बघून तुम्ही डायरेक्टली बाय हँड भरू शकता. बरोबर आहे? ठीक आहे सर. तर आपण एक 6 वाजता पुन्हा ऑनलाईन येऊ. तोपर्यंत सर्व प्रस्तावचा जो डेटा आहे तो डेटा आपण ऑनलाईन करू. सर्वांनी आवश्यक जॉईन करायचंय, ज्यांना नोंदणी करायची आहे. 6 वाजता सर्वांना नवीन लिंक पाठवतो, जेणेकरून संस्थेचा पूर्णपणे पीडीएफचा प्रस्तावही सर्वांना मिळेल, फॉर्म भरायचा कसा तोही मिळेल आणि त्यानंतर मणिमंतकाकडे तुम्हाला काय काय द्यायचं त्याही गोष्टी क्लिअर होतील. ओके, चालेल. ओके. धन्यवाद. थँक्यू सर.